विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी जे काही शेतकऱ्याविषयी जे काही वक्तव्य केले होते, त्यानंतर आता मराठवाड्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये मात्र आता त्यांच्यावरती टीका होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर आज मी जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यामध्ये आलेलो आहे. माझ्यासोबत काही शेतकरी आहेत. नेमकं त्यांचे देखील या वक्तव्यावरती काय मत आहे आपण हे देखील जाणून घेणार आहोत. तर काय सांगाल, बबनराव लोणीकर यांनी जे काही काल शेतकऱ्याविषयी जे वक्तव्य केलं होतं, काय कसं पाहता तुम्ही ते? आता बबनराव लोणीकर हे एक आमदार आहे, मंत्री राहिलेले व्यक्ती, आणि मंत्री राहिलेल्या व्यक्तीनं अशा प्रकारची जी काही बेताल वक्तव्य सुरू केलेली आहे, शेतकऱ्याच्या माई बहिणी काढणं, शेतकऱ्यांना भिकारी म्हणणं, त्याच्यानंतर पुन्हा शेतकऱ्यांना 6,000 रुपये आम्ही देतो आणि 6,000वर शेतकऱ्याची पेरणी झाली, तुमच्या हातातलं मोबाईलचं दबडं आमच्यामुळे, तुमच्या अंगावरचे कपडे आमच्यामुळे, तुमच्या पायातले बुट आमच्यामुळे. अहो लोणीकर, तुम्ही ज्या लोकांमुळे सत्तेत जाऊन बसलात ते तुमच्या स्वतःच्यामुळे नाही गेलेत. तुम्ही ज्या लोकांनी तुम्हाला एवढं मतदान केलं, ज्या लोकांनी तुम्हाला निवडून दिलं, ज्या लोकांना तुम्हाला प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली, त्या लोकांचे तुम्ही पाय धुवून पाणी प्यायला पाहिजे होतं. परंतु तुम्ही तसं न करता तुम्ही आम्हाला अशी जी काही भाषा बोलताय, इतकं हलकट तुम्ही शेतकऱ्याला समजू लागले. शेतकरी इतका हलकट नाही, शेतकऱ्यावर जी वेळ आलेली आहे ही तुमच्या सरकारमुळे आलेली आहे. तसे तर तुम्ही खरं म्हटलं तर निवडणुकीच्या अगोदर काय काय आश्वासनं दिले होते त्याच्यातलं एकही पालन केलं नाही. तसं तर तुम्हाला पहिले बुटानच मारायला पाहिजे, पण त्या पद्धतीनं तुम्ही वागतच नाही. तुम्ही आणखीन आमच्या त्या ठिकाणी जखमेवरच्या खापल्या काढू लागलेले. जखमेवर मीठ चोळण्याचं काम बबनराव तुम्ही करू नका. आणि या ठिकाणी तुम्हाला सांगणं आहे की 5 आणि 6,000 तुमच्या आमचं काही होत पण नाही. आमचा शेतकरी त्याच्यामुळे आम्ही जर शेतकऱ्यानं जर सारखं पीक लावलं नसतं तर बबनराव तुम्ही जे म्हणता की तुमच्यामुळे कपडे, पण बबनराव तुम्हाला घालायलाच कपडे नसते. तुमची बायको जी आज तुम्ही एसी मध्ये बसलेली आहे ही फक्त आमच्या शेतकऱ्यामुळे बसलेली आहे. तुमची पोरं जी काही मोठमोठ्या कॉलेजला शिकली, सत्तेत जाऊन बसवली तुम्ही, ती फक्त या तुमच्या शेतकरी बापामुळे बसली. हा तुमचा बाप आहे आणि तुम्ही बापाला असं बोलता. त्याच्यानंतर तुम्ही माफी मागता, शेतकऱ्याची दिखावा करता. अरे तुमची माफी तरी तुम्ही नीट मागितली का? तुम्ही अशी फुगीरपणात माफी मागता, तुम्ही मगरुरीमध्ये माफी मागता. देवा मंदिरात जेव्हा आपण जसं वाकून जातो ना, तशी शेतकऱ्याची नाक घासून हात जोडून माफी मागा. ती माफी आम्हाला मान्य असेल. तुम्ही कालची जी माफी मागितली ना ती आम्हाला अजिबात मान्य नाही, हे लक्षात घ्या आणि याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील.